आणि मंडळी मी आता माझ्या गावामध्ये शिरलेलो आहे. आता माझं घर दाखवतो. इथं बेडरूम, इथे एक बेडरूम, इथं किचन, सचिन सचिन बघा, सचिन 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 आधी पाणी काढलं बघा. सचिन सचिन मुंबईचं पाणी काढत आहे. हा बोला, काय म्हणलं बरं आहे? काल भाषण भारी केलास. हो ऐकलं आम्ही, ऐकलं होतं. Oh my god. बोल अरे फोन काय? हे पाणी पाणी. किती खोल आहे? अरे काढल्याने 22 पाणी जाम खोला ती. त्याची काढलं ना खाली काय हॅलो तिने मोठं लावलेलं मोठं. आणि हे बघा, हे रेणुकाचं घर आहे. आणि आता आपण घर कसं आहे ते बघूया. हे बघा. चल अच्छा, अगोदर चांगशीत जाऊन ये. संतोषित. आणि मंडळी मी आता माझ्या गावामध्ये शिरलेलो आहे. हे चांदोशी गावाची सुरुवात आहे. आता हे जे बंगले आहेत ते सगळे तर नंतर डेव्हलप झालेले आहेत. आपली माणसे, आपलं गाव. बाबा कोई तो राइडर गया रे इधर से, खतरनाक था बे. हे जे तुम्हाला झाड दिसतंय इथे 7वीला असताना आम्ही रेस्ट करायचो येऊन इथे. शाळेतून जाताना, रोज शाळेत जात असताना 7वीचं एक वर्ष मी पूर्ण गावी काढलं आणि त्या झाडाखाली आम्ही रेस्ट करायचो. कारण इथून जो हा रस्ता आहे तो पूर्ण सरळ आहे आणि इथून गेल्यानंतर जो काय उतार लागतो, म्हणजे येताना जो काय चढाव लागतो, बापरे बाप, बापरे बाप आहे, ते दमायलाच होणार असं आहे. आता मी मोबाईल कट करतो कारण चढाव बघा तुम्ही, तर सुरुवात झालेली ही सुरुवात आहे. थोडंसं पुढे आल्यानंतर हा सिद्धार्थवाडीचा जो बोर्ड आहे जो जातो लेफ्ट साईडला, तिथून गेल्यानंतर वाडीत जातं. आणि हा जे आहे इथे सगळी मराठावाडी, मिराशीवाडी, मुसलमानवाडी, या सगळ्या वेगवेगळ्या वाड्या इथं पुढे आहेत. आणि ही सुरुवात आमच्या वाडीपासून होते. परत उतारा थोडासा, परत थोडा वेळ कट करावं लागेल कारण पुढे अजून घाणेरडा उतारा आहे. आता पूर्ण गाडी बंद करून मी इथपर्यंत पोहोचलो होतो. म्हणजे ऍक्च्युली वाडीपर्यंत सहज गाडी बंद करून पोहोचता येतं, पण ते शूट करायचं होतं म्हणून थांबलो. नाही हे वतारे सुरू झाले. आणि अखेर मी माझ्या गावात पोहोचलेला आहे. हा आमचा चौक आहे, आंबेडकर चौक. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे. इथे रोड आहे, हा स्टेज आहे छोटासा. आणि हे मैदान, आता इथे आमची क्रिकेटची मॅच सुरू होणार आहे. गाड्या बिड्या लागलेल्या आहेत, म्हणून या गाड्या काय निघणार नाहीत वाटतं आणि लवकर मॅच काय सुरू होणार नाही आहे. तुम्हाला गावतो तोपर्यंत गाव दाखवतो. जय भीम. आलो जरा, आलो राऊंड मारून आलो.
बरात ना? वय वय अभिजित आमचा यार बुद्धविहार चांदोशी ओढला की नाही बंद केलंय. मी असं इथून उतरला इथे आलेच नाही रे कोण की नाही इथे इथे घरी रवी यांना वगैरे जुना घरा आत्ताच आलो. होय एकटाच आहे. हा काय बरं आहे बरं आहे. लग्नाला तरी यायचं होतात ना. नाही तिकडे रत्नागिरी शो चालू होते ना तिकडून आलो. आमचं जुनं घर इथं बेडरूम इथे एक बेडरूम इथं किचन इथं एक बेडरूम आहे. इथं हे मोरी आणि इथून बाहेर गेल्यावरती वॉशरूम. इथं वॉशरूम वगैरे. ही मागची बाजू आहे. इथं घरं आहेत. हे किती वगैरे घर आपले ते 25-30 एका वाडीत घर आहेत. जास्त नाहीत कारण सेपरेट होणारे फार कमी आहेत. आता हे आमचं जे आहे हे जुनं घर आहे ॲक्च्युली. इथे जुनं घर म्हणजे मातीचं घर होतं आधी आणि सगळे फॅमिली आम्ही एकत्र होतो. नंतर मग प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने घरे बांधली आणि वेगवेगळे झाले आणि नंतर मग हे काकाने त्याचं डेव्हलप करून टाकलं पूर्ण. आधी पूर्ण मातीचं घर होतं. आता माझं घर दाखवतो जे आहे पण ते खूपच पडीक आहे कारण आजोबांनी त्या काळात म्हणजे आम्ही 2000 वगैरेच्या काळामध्ये वगैरे त्यांनी रिटायर्ड झाले आणि त्याने ते घर बांधलं होतं. घर बांधल्यानंतर जोपर्यंत आजोबा होते तोपर्यंत इथे लक्ष होतं कारण सगळे बाकीचे राहणारे मुंबईमध्ये असल्यामुळे एवढं काय झालं नाही. जसे आजोबा एक्सपायर झाले त्यानंतर या घराकडे लक्ष द्यायला कुणी नव्हतं आणि मग त्या घराची जी काय दुरावस्था झाली ती अजूनपर्यंत तशीच आहे. सगळे म्हणत आहेत की डेव्हलप करा घर बांधा परत पण तेवढा वेळ कोणाला मिळत नाही. वेळ मिळण्यापेक्षा सगळीच गडबड आहे. दाखवतो तुम्हाला जुनं घर. आणि हे आमचं घर पडीक झालेलं आहे पूर्ण. बारीकच आहे ना आता. हे पकड तू सराकला विरगळला बटा टोमॅटो विरगळला असेल. चंदूची कोण